फ्रेंड्स, भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपला स्वागत आहे. आज आपण मिक्स धान्याचे वडे बनवणार आहोत. तर मिक्स धान्यामध्ये आपण बाजरी, गहू आणि ज्वारी असे 3 धान्य घेतलेले, 1-1 किलोच्या प्रमाणात घेतलेले. तर ते अगोदर मी साफ करून घेतलेले, निवडून व्यवस्थित असे साफ करून घेतलेले. मग आता ही सगळे धान्य आपल्याला, बाजरी, गहू आणि ज्वारी, हे सगळे आपल्याला एकत्र करून घ्यायचे एका भांड्यामध्ये. तर हे वडे त्याची भाजी पण आणि तळून पण खायला खूप छान लागतात हे वडे. तर हे धान्य आपल्याला अगोदर सगळं मिक्स करायचं आहे आणि कमीत कमी 5 ते 6 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. तर आता हे बघू शकता, हे सगळे आपले व्यवस्थित असे मिक्स झालेलं आहे हे धान्य. या धान्यांचे वडे करायचे म्हटलं थोडं मेहनतीचं काम आहे, पण मग एकदम छान असे तयार होतात. आता हे धुवून घेतलेले आहे आपण आणि मग 3 दिवस आपल्याला हे भिजत ठेवायचं. याच पद्धतीने 3 दिवस झाकून भिजत ठेवायचे, त्याचं पाणी बदलत राहायचे. मग 3 दिवसानंतर तुम्ही बघू शकता हे धान्य आपलं चांगलं भिजून झालेलं आहे व्यवस्थित असं. त्याचं पाणी मी बदलत होते. मग आता इतकं छान भिजून झालेलं आहे की ते आपल्याला गिरणीवरून दळून आणायचं. जिथे वड्याची डाळ दळून भेटते तिथे, ज्यांच्याकडे गिरणी नसेल मग त्यांनी मिक्सरमध्ये बारीक दळून घेतलं तरी चालतं. पाणी टाकून जसं इडलीचं बॅटर दळतो ना, त्या पद्धतीने आपल्याला थोडंसं जाडसर असं दळायचं आहे. मग आता हे बघू शकता, या अशा पद्धतीने मी गिरणीवरून दळून आणलेलं होतं. हे इडलीचं दळतो ना आपण, इडलीचं पीठ पाणी टाकून, तर त्याच पद्धतीने आपल्याला हे दळायचं आहे. आणि मग आता हे आपल्याला दळून आणल्यानंतर गाळून घ्यायचे. तर पुरणाची गाळणी असते ना, तर पुरणाची गाळणी घ्यायची आणि त्याच्याने आपल्याला हे गाळून घ्यायचे. तर खाली एक भांडं ठेवायचं आहे कोणतंही, आणि मग त्याच्यात आपल्याला हे गाळून घ्यायचं या पद्धतीने. व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने आपल्याला हे सगळं व्यवस्थित असं गाळून घ्यायचं. थोडं थोडं ओतून घ्यायचं आहे ते, आणि नंतर मग हाताने असं फिरवायचं आहे. म्हणजे जो त्याचा चीक असेल तो खाली चालला जाईल आणि जो चोथा चोथा राहतो तो वरती राहून जातो. अशा पद्धतीने आपण व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे. थोडंसं चिकाटीचं काम आहे, पण मग हे वडे ज्या वेळेस बनताना आपले ते खायला खूप छान लागतं. आणि खानदेशात या पद्धतीचे वडे भरपूर प्रमाणात केले जातात. आता बघू शकता, या पद्धतीने असं मी हे पूर्ण गाळून घ्यायचं आहे. त्याचा चीक निघोस्तोवर पूर्ण आपल्या हाताने दाबून दाबून त्याच्यातला चीक काढून घ्यायचा आहे आणि गाळून घ्यायचं आहे. मग नंतर जो चोथा उरतो, म्हणजे शक्यतो त्याच्यात आहे ना ज्या धान्याच्या सालीच गेलेल्या असतात, जसं आपण गव्हाचा चीक काढतो ना त्या पद्धतीने. तर मग याचे आपल्या या साली ज्या निघतील मग ते टाकून द्यायचं आहे. जनावरांना वगैरे ते खाऊन घेतात. तर अशा मस्त हे बघा, असा या पद्धतीने पूर्ण घट्ट असं पिळून घ्यायचं आहे आणि साईडला काढून घ्यायचं आहे. मग याच पद्धतीने आपण सगळा चीक असा काढून घेतलेला या वड्यांचा, धान्याचा. मग आता या धान्याचा चीक बघू शकता तुम्ही असा तयार झालेला आहे. मग त्याला आता कपडा बांधून आपल्याला झाकून ठेवायचं. ज्या पद्धतीने आपण गव्हाच्या कुरडईचं चीक काढतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला ही प्रोसेस करायची. मग आता हे घट्ट बांधून घ्यायचं आहे कपडा त्याला, आणि रात्रभर तसंच ठेवायचं आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी याच्यातलं आपलं वरचं जे पाणी असेल ते काढून टाकायचं आहे. आणि फक्त खाली राहिलेला जो तळाला चीक राहिलेला राहतो तो चीक आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचा आहे. आता हे असंच ठेवून देऊ रात्रभर, आणि मग सकाळी त्याच्यातला चीक आपण काढून घेऊ. आता वरचं सगळं मी ते पाणी काढून घेतलेलं आहे, आणि जेवढा चीक शिल्लक राहिलेला होता तो एका भांड्यात काढून घेतलेला आहे, आणि तो चीक मोजून घेतलेला आहे. तर एक पातेलभर आपला हा चीक निघालेला आहे. अशा पद्धतीने एवढा चीक निघालेला आहे. मग जेवढा आपला चीक आहे त्याच पद्धतीत त्या प्रमाणात आपल्याला आता या वड्यांसाठी पाणी घ्यायचं आहे. म्हणून आपण एका पातेल्याने चीक मोजून घेतलेलं आहे. मग या वड्यांसाठी आपलं जे साहित्य लागणार आहे, तर त्यासाठी मी जवळजवळ 100 ते 150 ग्रॅम लसूण घेतलेला आहे सोललेला. लाल तिखट घेतलेलं आहे 50 ग्रॅम. 50 ग्रॅम मीठ घेतलेलं आहे. 1 चमच्याभर हिंग आणि 50 ग्रॅम जिरे आणि ओवा घेतलेला आहे. आणि हिंग 1 चमच्याभर घेतलेला आहे, पोह्यांचे चमच्याभर. मग असं हे आता याच्यातलं आपलं हिंग बाजूला राहू द्यायचं आहे. लसूण, जिरे, ओवा याची मिक्सरमध्ये पाणी टाकून एकदम बारीक पेस्ट करायची. कारण वडे झाडताना मग ती मध्ये अडकायला नको म्हणून अशी पेस्ट करायची. आता ही पेस्ट बघू शकता तुम्ही, पातळ मी अशी बारीक पेस्ट तयार केलेली त्याची. मग या पद्धतीने आता चला, आता आपण आधण ठेवलेलं आहे. पातेल्यात पाणी वतायचं. जेवढा चीक होता त्याच पातेल्याने आपल्याला पाणी मोजून घेतलेलं आहे. मग जवळजवळ ते आपल्याला 1 पातेला आपला चीक आहे तर 1.5 पातेलं आपल्याला त्याच्यात पाणी ठेवायचं. मग आता 1 पातेलं मी पाणी टाकलेलं आहे. मग पुन्हा आपण त्याच्यात अर्ध पातेलं पाणी टाकून घेऊ. मग आता हे बघा, वरतून एक्स्ट्राचं मी हे अर्धा पातेलं पाणी टाकलेलं आहे. आणि त्या पाण्याला आपल्याला चांगली फुल गॅसवर खळखळ उकळी येऊ द्यायची. मग आता बघू शकता पाण्याला चांगली उकळी आलेली. मग त्याच्यातलं जे अर्ध पातेलं पाणी आपण एक्स्ट्राचं ठेवलेलं होतं ते काढून घ्यायचे. कारण पाणी आपल्याला लागणारच आहे, तेवढंच लागणार आहे. पण मग काय होतं, ज्यावेळेस आपण हा चीक हाटू
तर त्यावेळेस काय होतं, त्याच्यात गठुळी तयार व्हायला नको. जास्त पाण्याचं प्रमाण राहिलं तर मग त्याच्यात गठुळी तयार होते. मग ती गठुळी तयार व्हायला नको म्हणून आपण ते अर्ध पाणी काढून घ्यायचं. आणि शक्यतो पाण्याला जास्तही उकळी येऊ द्यायची नाही, फक्त गरम होऊ द्यायचं आहे. तुम्ही जर एकदम असे पाण्याला बुडबुडे यायला लागले आणि मग तो चिक ओतला तर मग त्याच्यात तुमच्या गठुळ्या तयार होतील. तर एवढं अशा त्याला जास्त उकळू येऊ द्यायची नाही, फक्त पाणी गरम होऊ द्यायचं. ज्या पद्धतीने आपण आंघोळीला घेतो ना, अशा पद्धतीने आपलं ते पाणी गरम होऊ द्यायचं आहे. आणि नंतर मग जो चिक आपण काढून ठेवलेला आहे तो चिक त्याच्यात ओतून घ्यायचा आहे. आता हे बघू शकता, मी त्याच्यातलं पाणी अर्ध पातेलं मी पाणी काढून घेतलेलं आहे. मग त्याच्यात आता राहिलेला जो मसाला आहे आपला काढून ठेवलेला, तो मसाला टाकायचा आहे. ती लसूण अद्रक ओव्याची पेस्ट टाकायची, लसूण जिरे ओव्याची पेस्ट टाकायची, लाल तिखट मीठ आणि हिंग आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. आणि पुन्हा चमच्याने आपल्याला ही सगळं मसाला मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला हवं तर तुम्ही त्याच्यात कोथिंबीर पण टाकू शकता. आता ही पेस्ट पण टाकून घेऊन चांगला मसाला आपण व्यवस्थित असा मिक्स करून घेऊ. पाणी जास्त उकळू द्यायचं नाही, फक्त आंघोळीला घेतो ना आपण त्या पद्धतीनेच गरम होऊ द्यायचे. कारण तुम्ही जर एकदम उकळत्या पाण्यात जर केलं मिक्स तर मग ते तुमच्या गठुळ्या तयार होतील त्या पिठाच्या, आणि मग ते झारायला आहे ना खूप जड जातात त्या. आता या पद्धतीने आपण तो चिक तयार करून ठेवलेला आहे तो चिक आता ओतून घेऊ आपण. तर कोणाची तरी मदत घ्यायची, एक दांडा घ्यायचा आहे असा, त्याला घोट्या पण म्हटलं जातं. तुमच्याकडे नसेल तर मग कोणताही दांडा घेतला तरी चालतो, किंवा चाटू म्हणतात त्याला, चाटू घेतला तरी चालतो ना. असं ओतून घ्यायचं, एकाने ओतायचं आणि एकाने असं मिक्स करत राहायचं. म्हणजे काय होतं, त्याला गठुळी तयार होत नाही. आता हा पूर्ण ओतले गेलेला आहे. मग सतत आपल्याला गॅस फुल करून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही जर चुलीवर बनवणार असाल तर मग थोडासा जाळ चांगला ठेवायचा आहे आणि कंटिन्यू आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे. तर मी या पद्धतीने हलवते ना, याच पद्धतीने आपल्याला कंटिन्यू हलवायचं आहे आणि गॅस थोडासा फुल करून घेऊ आता. म्हणजे ते पटकन शिजतं, वेळ लागत नाही त्याला, आणि पटकन असा गोळा त्याचा तयार होतो. पिठलं जसं शिजवतो ना त्या पद्धतीने आपलं हे तयार होतं. आता बघू शकता, हे बघा इतकं छान असं घट्टसर असं तयार झालं आहे. 5 मिनिटात आपलं हे घट्टसर तयार होतं. पण मग आता हे जास्त घट्ट झालेलं आहे, मग याच्यात आपल्याला थोडंसं अजून पाणी टाकून घ्यायचं आहे. कारण आपल्याला हे वडे झारायचे त्याची, तर मग थोडंसं त्याचं प्रमाण हे पातळ पाहिजे आपल्याला. तर अशा पद्धतीने कंटिन्यू घट्ट असं झालेलं आहे. आता चांगलं शिजायला लागलं, बघू शकता त्याच्या पिठामध्ये आपल्याला बुडबुडे दिसत आहे. म्हणजे हे चांगलं शिजत आलेलं आहे. मग वरून आपण जे अर्ध पातेलं पाणी काढून ठेवलं आहे ते थोडं थोडं करून त्याच्यात आपल्याला मिक्स करून घ्यायचे. कारण जेवढं तुमचं हे पातळ राहील तर तेवढं तुमचे वडे झारायला तुम्हाला जास्त मेहनत लागणार नाही. कारण हे खूप चिकट असतं, त्याच्याने लवकर त्याचे वडे पडत नाही. मग शक्यतो आपल्याला हे पातळ करून घ्यायचं आहे. जेवढं पातळ करता येईल तेवढं पातळ करायचं आहे. कमीत कमी 20 मिनटं तरी आपल्याला हे चांगलं मीडियम गॅसवर शिजवायचं आहे. आता हे बघू शकता असं व्यवस्थित असं मिक्स करते मी. या पद्धतीनेच असं मिक्स करून घ्यायचं. बघू शकता एकदम एकजीव झालेले, अजिबातच त्याच्यात गठुळी तयार झालेली नाही आहे. मग आता राहिलेलं पण आपण त्यात पाणी मिक्स करून घेणार आहोत. बघू शकता, तुम्हाला चमच्याने दाखवते मी आता किती पातळ सारण पाहिजे आपल्याला. या पद्धतीने असं हे बघू शकता, या अशा पद्धतीने आपल्याला एवढं पातळ पाहिजे ते. म्हणजे ते आपले ज्यावेळेस आपण वडे तयार करू ना त्यावेळेस असे पटकन असे झारले जातील. आणि ते गरम गरमच झारावं लागतात, थंड झारता येत नाही ते वडे. तर आपल्याला गरम गरमच झारायचे असतात. मग आता हे चांगलं शिजू द्यायचं आहे आपल्याला. मग आता हे बघू शकता त्याच्यावर चांगले बुडबुडे आले आणि चांगले शिजलेले. कमीत कमी 20 मिनिटानंतर हे चांगलं शिजून झालेलं आहे. बघू शकता एकदम मस्त. मग आपण जे आता त्या दांड्याला लटकलेलं आहे ते काढून घेऊ. गोट्याला लटकलेलं सगळं ते पीठ चमच्याने काढून घ्यायचं आहे. आणि मग आता आपल्याला वडे झारायला जायचं आहे. तर अगोदर आता पीठ आपण काय करू, अर्ध काढून घेऊ आणि अर्ध झाकून ठेवायचे. कारण हे गरम गरमच झारले जातात. मग सगळं पीठ आपण जर काढलं ते थंड होऊन जाईल आणि वडे आपले चांगले झारले जाणार नाही. मग शक्यतो अर्धच पीठ काढून घ्यायचे. मग ते आता मी एका बादलीत काढून घेतलेलं आहे हे पीठ. कारण वर न्यायचं म्हटलं तर गरम गरम पातेलं आपल्याकडून उचलले जाणार नाही आहे. मग चटके बसतात एवढं पातेलं वर न्यायचं म्हटलं तर, म्हणून मी बादलीत काढून घेतलं हे पीठ. आणि अर्ध पीठ आहे ना आपण तसंच पातेल्यात ठेवू आणि त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे. म्हणजे ते पीठ आपलं थंड होणार नाही असं. जेवढं लागेल तेवढं काढून घ्यायचं, याच्यावर आपण झाकण ठेवून देऊ म्हणजे ते पीठ आपलं थंड होणार नाही. नंतर हे वडे झारायला असा बाजारात एक पाय सोऱ्या येतो, तो पाय सोऱ्या मी आणून घेतलेला आहे. आता तुम्हाला पुढे व्हिडिओ दिसेलच. तो पाय सोऱ्या आणून घेतलेला आहे. 100-150 रुपयापर्यंत तो पाय सोऱ्या येऊन जातो इकडे.
तर मग प्लास्टिकचा कागद टाकून घेतलेला आहे. म्हणजे या पायसोऱ्याने काय होतं, आपले हात दुखत नाही वडे झारताना. आणि असं फुलपात्र घेतलेलं आहे. फुलपात्राच्या साह्याने मी हे असं पसरवून घेणार आहे, म्हणजे बरोबर ते वडे आपले असे कागदावर खाली पडतील. तर प्लास्टिकचा कागद मी अगोदर धुवून पुसून घेतलेला आहे व्यवस्थित असा. बघू शकता अशा पद्धतीने मी व्हिडिओ दाखवते. या पद्धतीने आपल्याला हे वडे झारून घ्यायचे. तर खानदेशात हे वडे बाजरीचेही बनवले जातात, गव्हाचेही बनवले जातात. तर खूप छान चव लागते. यांची भाजीही बनवली जाते. ज्या पद्धतीने आपण कुरडईची भाजी बनवतो ना, कांदा घालून, कांदा लसूण जिऱ्याची फोडणी देऊन, म्हणजे ते वडे भिजवून घ्यायचे कुरडईसारखेच आणि मग त्याची भाजी तयार करायची. तर याची कोरडी भाजी केली जाते. तर ते खिचडी वगैरे त्याच्यासोबत केली जाते. असे छान लागतात आणि तळून खायला पण असे पोंग्यासारखे लागतात. असे मस्त आपले हे वडे लागतात. तर बघू शकता असे पूर्ण वडे माझे झारून झालेले. तर 2 दिवस चांगले आपले हे कडकडीत उन्हात आपल्याला हे वडे वाळवून घ्यायचे चांगले. तर चांगले वाळवल्यानंतर मग हे वडे आपले जसे झिंगे तयार होतात ना, अशा पद्धतीने आपले हे वडे दिसतात. तर बघू शकता इतके छान असे आपले हे मिक्स धान्याचे वडे तयार झालेले आणि खायलाही खूप चविष्ट लागतात आणि कमीत कमी वर्ष 2 वर्ष आरामात टिकतात हे वडे. तर अशा पद्धतीने आपण हे गहू बाजरी ज्वारीचे आपण मिक्स धान्याचे आपण हे वडे तयार केलेले. याच्यात सोडा वगैरे आपण काहीच वापरलेलं नाही आहे, फक्त शिजवून घेतलेलं आहे आणि मस्त त्याचा चीक काढून घेतलेला होता. आता हे वडे मी तुम्हाला तळून दाखवते. तर फ्रेंड्स, रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हे मिक्स धान्याचे वडे एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. तर बघू शकता तुम्ही तेलामध्ये टाकल्याबरोबरच एकदम ज्या पद्धतीने कुरडई तळले जाते ना, त्या पद्धतीनेच आपले हे वडे मस्त असे तळून होतात आणि खायलाही खूप चविष्ट लागतात हे वडे. तर तुम्ही जेवणासोबत तोंडी लावायलाही तळून तुम्ही कुरडई पापडासारखे असे वडे खाऊ शकता. तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हे मिक्स धान्याचे वडे एकदा तरी नक्की बनवून बघा. आणि ज्यांना नाही जमले त्यांनी कमेंट करून प्रश्न विचारू शकता. पुढची माहिती मी तुम्हाला नक्की देईल. काही अडल्यास तुम्ही विचारू शकता. तर असे मस्त आपले हे मिक्स धान्याचे वडे तयार झालेले बघू शकता. टाकल्याबरोबर असे पटकन असे फुलून